नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. लष्करानं नजरकैदेत ठेवल्यानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर पुनर्स्थापनेसाठी सुदानच्या पदच्युत पंतप्रधानांनी रविवारी लष्करी करारावरती स्वाक्षरी केली. डझनभर निदर्शनं करणाऱ्या प्रमुख लोकशाही समर्थक गटानं हा करार विश्वासघाताचा एक प्रकार म्हणून फेटाळून लावलाय. देशाचे सर्वोच्च जनरल अब्दुल फताह बुरहान यांनी टेलिव्हिजनवर दिलेल्या निवेदनात म्हटलंय की निवडणुका होईपर्यंत अब्दुल्ला हमडोक स्वतंत्र टेक्नोक्रेटिक मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतील. ते अजूनही लष्करी देखरेखीखाली राहतील आणि कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा लोकशाही समर्थक गटांनी करारावरती स्वाक्षरी केली आहे की नाही हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. UN सुरक्षा परिषद आणि युनायटेड स्टेट्सनं येमेनच्या राजधानीतील बंद झालेल्या US दूतावासात घुसखोरी, जप्ती आणि देशातील हुती बंडखोरांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा निषेध केला. गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वात शक्तिशाली संस्थेच्या सर्व 15 सदस्यांनी मंजूर केलेल्या निवेदनात सर्व हुती घटकांना आवारातून तत्काळ माघार घेण्याची आणि अजूनही ताब्यात घेतलेल्यांची तत्काळ आणि सुरक्षित सुटका करण्याची मागणी केली. साना येथील US दूतावास 2015 पासून बंद आहे. लिबियाच्या अंतरिम पंतप्रधानांना सध्याच्या नियमानुसार पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत बंदी असतानाही रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी विनंती अर्ज दाखल केला. अब्दुल हमीद दबेबा हे 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर विजयी उमेदवाराचं नाव घोषित होईपर्यंत देशाचं नेतृत्व करतील. या स्पर्धेतील ते हाय प्रोफाईल उमेदवार आहेत. 22 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीच्या 1 दिवस आधी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला, परंतु देशाचा निवडणूक आयोग त्यांची उमेदवारी स्वीकारले. माजी निर्वासित विरोधी उमेदवार टॉमस गुआनिपा यांनी रविवारी व्हेनेझुएलामध्ये प्रादेशिक निवडणुकीत मतदान केलं. गव्हर्नर, महापौर आणि त्यांच्या संबंधित राज्य आणि नगरपालिका विधानशाखांच्या सदस्यांच्या संयुक्त निवडणुकीत भाग घेणाऱ्या जवळपास 70,000 उमेदवारांपैकी गुआनिपा एक आहेत. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी पदच्युत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी देश सोडला. ते जवळपास 19 महिने कोलंबियातील विरोधी पक्षनेते जुआन गुएडो यांचे प्रतिनिधी होते, ज्यांनी 2019 मध्ये स्वतःला अंतरिम अध्यक्ष घोषित केलं. गुआनिपा व्हेनेझुएलाला परतले आणि आता कराकसच्या महापौर पदासाठी निवडणूक लढवत आहेत. शेजारी देशांमधून होणाऱ्या स्थलांतरितांच्या लाटेला रोखण्यात बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांना यश आल्याचं बोललं जात आहे, पण स्थलांतरितांचा मोठा दबाव असून त्यांना प्रवेश द्यायचा किंवा नाही याबद्दल आता जागतिक दबाव येत असल्याचंही लुकाशेंको यांना वाटतंय. युरोपियन युनियनचं म्हणणं आहे की बेलारूसच्या पूर्वेकडील सीमेवर स्थलांतरितांची नवीन लाट लुकाशेंको यांनी शांततापूर्ण पद्धतीनं थांबवण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस कठोर कारवाईवरती ठाम आहेत. पोलंडचे पंतप्रधान मातेउस मोराविकी यांनी सुचवलंय की रशिया स्थलांतरितांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घ्यायला आग्रह धरते, पण सध्याचा तणाव लवकर निवळण्याची शक्यता नसून हा तणाव दीर्घकाळापर्यंत राहील अशी शक्यता आहे. दरम्यान त्यामध्ये नाटो सुद्धा हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी पृथ्वीच्या आणि मानवाच्या सुखकर वाटचालीसाठी पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या प्रयत्नांबद्दल तरुणांचं कौतुक केलं. समाजाची विवेकबुद्धी अजूनही जागी आहे ही दिलासादायक बाब असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी सांगितलं. फ्रान्सिस यांनी सेंट पीटर्स बेसिलिका इथे मासचं आयोजन केलं होतं. तुम्हाला एक रोमांचक पण आव्हानात्मक काम सोपवण्यात आलंय असं पोप म्हणाले. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट कोसळत असताना उंच उभं राहायचंय, पर्यावरणाचं रक्षण करायचंय. ईशान्य फिलाडेल्फियामध्ये काही मोठा तणाव आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या पोटातल्या बाळावर काही अज्ञातांनी हल्ला केला. अज्ञात हल्लेखोरांनी तिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला गोळ्या घालून ठार केलं. 7 महिन्यांची गरोदर असलेल्या 32 वर्षीय महिलेच्या डोक्याला आणि पोटामध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून फिलाडेल्फियामध्ये सतत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. इटालियन कोस्टगार्ड जहाज डॅटिलोनं 350हून अधिक स्थलांतरितांना सुखरूपपणे वाचवलं. यामध्ये 40 अल्पवयीन मुलांच्या बचावासाठी सिसिलियन किनारपट्टीपासून 70 मैल खोल समुद्रात अडकलेल्या बचाव कार्य करण्यात आलं. कोस्टगार्डच्या निवेदनानुसार खराब हवामानामुळे 350हून अधिक स्थलांतरित असलेले मासेमारी जहाज धोक्यात आली होती आणि बचाव मोहिमेत इटालियन कोस्टगार्डचं एक ATR-42 विमान आणि 4 व्यापारी जहाजं यांचा समावेश होता. नायजरकडे जाणाऱ्या फ्रेंच लष्करी ताफ्याविरुद्ध नागरी नाकाबंदीच्या 3ऱ्या दिवशी शुक्रवारी बुर्किना फासोमधील काया शहरामध्ये फ्रेंच सैनिकांनी 3 आंदोलक जखमी झाल्याचं सांगितलं. अल कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित जिहादींविरुद्ध बुर्किना फासोच्या 5 वर्षांच्या लढ्यात फ्रान्सच्या सहभागामुळे आंदोलक संतापलेत.
काया येथील अनेक आंदोलकांनी सांगितलं की फ्रेंच सैनिकांनी मैदानावरती गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या 3 जणांच्या पायाला मार लागला. आंदोलकांनी म्हटलंय की ते फ्रेंच ताफ्याला वाहनांच्या आत काय आहे हे तपासल्याशिवाय जाऊ देणार नाहीत. काहींना संशय आहे की फ्रेंच जिहादींना शस्त्र पुरवतायत. ब्राझीलमधील हजारो लोक शुक्रवारी रिओ दे जेनेरो आणि साओ पाउलोच्या रस्त्यावर ब्लॅक अवेअरनेस साजरा करण्यासाठी उतरले होते. वर्णद्वेषाच्या विरोधात कामगिरी आणि प्रात्यक्षिकांसह सहभागींनी आपल्या मागण्या मांडल्या. साओ पाउलोमधील निदर्शकांनी ब्राझीलचा स्थानिक वर्णद्वेष म्हणून निंदा करणारे बॅनर हातात घेतले होते आणि राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावर महाभियोग चालवण्याची सुद्धा मागणी केली. कोरोना व्हायरसमुळे ब्राझीलच्या कृष्णवर्गीय समुदायावर ज्या प्रकारे परिणाम झालाय त्याबद्दल बोल्सोनारोंना अनेक जण दोषी ठरवत आहेत. येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारशी एकनिष्ठ असलेल्या सैन्यानं असं सांगितलंय की हेच क्षेत्रातील अल अदेन जंक्शनवर ताबा मिळवण्यात आलेला आहे आणि जो अल होदेदा आणि इबच्या गव्हर्नर्समधील एक मोक्याचा रस्ता आहे ज्याचा हुती लोक मुख्य पुरवठा लाईन म्हणून वापर करतात. होदेदा आणि ताईसच्या गव्हर्नरेट्समधील सीमेवरील एक महत्त्वाची जागा असलेल्या वीट कारखान्याच्या रस्त्याकडे लक्ष देणाऱ्या जबल उमरचा देखील ताबा घेण्यात आलाय. होडेदा शहराच्या बाहेरील ठिकाणाहून संयुक्त सैन्यानं माघार घेतल्याच्या 1 आठवड्यानंतर हे घडलंय, जे नंतर हैती गटाच्या नियंत्रणाखाली होतं. युद्धग्रस्त येमेनमधील 3 दशलक्ष मुलांना कुपोषणाचा धोका आहे आणि त्यापैकी 300 मुलं दररोज सरासरी उपासमारीनं मृत्युमुखी पडत आहेत. 2015 मध्ये येमेनमधील युद्ध पूर्णपणे वाढलं, त्यामुळे देशानं सुमारे 7 वर्ष सतत लढाईचा अनुभव घेतलाय, ज्यामुळे पायाभूत सुविधांचा नाश झालाय आणि लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. स्थानिक एजन्सीच्या आकडेवारीनुसार या प्रदीर्घ संघर्षात 3825 मुलं मारली गेली तर 4157 जखमी झाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO या आठवड्यात अहवाल दिलाय की येमेनी 4 पैकी प्रत्येकी 3 मुलं तीव्र कुपोषणाचा सामना करतायत. आपल्या निषेध आंदोलनाच्या 3ऱ्या वर्धापनदिनी पॅरिसमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घातलेल्या आंदोलकांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आणि पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी दुपारी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. येलो वेस्टचा पहिला निषेध 17 नोव्हेंबर 2018 रोजी सुरू झाला होता, जेव्हा ते इंधन दरवाढी विरुद्ध सुरुवातीला लढा देण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते. त्यांची चळवळ अनेक गोष्टींचा अंतर्भाव करणारी होती, परंतु मुख्य विषय असा होता की त्यांच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं. फ्रेंच राष्ट्रपतीपदाच्या मोहिमेच्या सुरुवातीपासूनच आणि राहणीमान, इंधन आणि महागाईच्या वाढत्या किमतीच्या विरोधात हे आंदोलन होतं. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी सरकारी कारवाईच्या मागणीसाठी हजारो निदर्शकांनी शनिवारी पॅरिस आणि इतर फ्रेंच शहरांमधून मोर्चा काढला. हिंसाचारात त्यांच्या जोडीदाराकडून मारल्या गेलेल्या महिलांबद्दल फ्रान्समध्ये वाढत्या संतापाच्या दरम्यान फ्रेंच स्त्रिया या लैंगिक छळ आणि अत्याचाराबद्दल बोलू लागल्यानं ही अशी निदर्शनं सुरू झाली आहेत. लैंगिक हिंसाचार थांबवा अशा मोठ्या बॅनरखाली पॅरिसमध्ये आंदोलकांनी आणि बहुतेक महिलांनी मोर्चा काढला. महिलांवरील हिंसाचाराशी लढणाऱ्या गटांनी म्हटलंय की वर्षाच्या सुरुवातीपासून देशात किमान 101 महिलांना त्यांच्या जोडीदारांना किंवा माजी जोडीदाराकडून मारलं गेलंय. दर 3 दिवसाला अशी एक घटना सध्या घडतेय. बीजिंगमध्ये आयोजित विंटर ऑलिम्पिकच्या सर्व प्रणालीची चाचपणी करण्यात आली आणि आरोग्य आणि सुरक्षा उपायांवरती आधारित चाचणीमध्ये ऑलिम्पिकचा अनुभव असलेले खेळाडू आणि अधिकारी, स्वयंसेवक, दिव्यांग आणि प्रवेश योग्यता तपासणारे तज्ज्ञ अशा 1630 सहभागींचा समावेश आहे. ऊर्जा पुरवठा, शटल वाहतूक, तांत्रिक सिग्नल, शरीराचं तापमान तपासणं, सुरक्षा नियंत्रण, न्यूक्लिक ॲसिड चाचणी अंतर्गत नमुना संकलन आणि संपूर्ण भागात अग्निशमन दलाचं कार्य करण्याची क्षमता तपासणं हे उद्दिष्ट यामध्ये आहे. एरोस्पेस कंपनी नॉर्थरोप ग्रेमेनचं सिग्नस स्पेसक्राफ्ट हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीकडे रवाना झाले. वैज्ञानिक तपासण्या, व्यावसायिक उत्पादनं, हार्डवेअर आणि इतर सामुग्री असं सुमारे 8000 पाऊंड इतका पुरवठा आणि साहित्य 3 महिन्यांहून अधिक काळ वितरित करण्याचं महत्त्वाचं काम स्पेसक्राफ्टनं केलं. सिग्नसच्या आत ठेवलेल्या केंटकी रिएंट्री प्रोब एक्सपेरिमेंटनं पृथ्वीच्या वातावरणामध्ये पुन्हा प्रवेश करताना अंतराळ यान आणि त्यातील सामुग्रीसाठी थर्मल प्रोटेक्शन सिस्टीमसाठी मोजणी केली. हे काम ग्राउंड सिम्युलेशनमध्ये करणं कठीण ठरू शकलं असतं. मलेशियातील क्वालालंपूरमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे WTC मध्ये
शनिवारी कोविड-19मुळे फटका बसलेल्या पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात 2 दिवसीय प्रवास मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम मलेशियन असोसिएशन ऑफ टूर अँड ट्रॅव्हल एजंट्स याद्वारे आयोजित करण्यात आला होता। देशातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे प्रवासी मेळा 2 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला। लॉस एंजेलिसमधील ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी इथे लॉनवर हजारो लहान पांढरे ध्वज लावण्यात आले। हे ध्वज कोरोनामुळे मरण पावलेल्या सुमारे 27,000 लोकांच्या स्मरणार्थ आहेत। सरकारी अधिकाऱ्यांनी लॉस एंजेलिसमधल्या जनतेला या स्मारकाला भेट देण्यासाठी आणि मृतांना आदरांजली वाहण्यासाठी रहिवाशांना भावनिक आवाहन केलं। सिटी हॉल आणि ग्रँड पार्क फाउंटनसह लॉस एंजेलिसमधील इतर अनेक प्रतिष्ठित स्थानं कोरोनातल्या मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ निळ्या रंगानं उजळण्यात आली होती। यासाठी सोशल मीडियावरती एक खास मोहीम सुद्धा राबवली गेली होती। कोलंबियाची राजधानी बोगोटामधल्या अनेक दुकानं आणि आस्थापनांमध्ये लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय। जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन सरकारनं केलंय। 18 वर्षांच्या वरील प्रत्येक नागरिकाला बार, रेस्टॉरंट, थिएटर्स आणि स्टेडियममध्ये हा नियम पाळावा लागणार आहे। 30 नोव्हेंबरपासून 12 वर्षांवरच्या मुलांनाही प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि कोलंबियाच्या 44% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय। 69% नागरिकांचा पहिला डोस झालेला आहे। डान्सिंग विथ द स्टार्स शोचा परीक्षक डेरेक हाफला कोरोनाची लागण झाली। इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याने ही माहिती दिली। सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली क्वारंटाईन असल्याचं डेरेकनं सांगितलं। त्यामुळे सोमवारी एबीसी वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या आगामी शोमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही अशी शंका व्यक्त होतीये। जवळ येऊन ठेपलेला हिवाळा आणि त्यात कोरोना संक्रमण वाढल्यानं रहिवाशांनी लसीकरण पूर्ण करण्याचं आणि बूस्टर डोस घेण्याचं आवाहन कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूस्कम यांनी केलंय। कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आणि त्यामुळे काही काळ दिलाशाचा गेला असला तरी येणाऱ्या हिवाळ्यात सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। कॅलिफोर्निया, न्यू मेक्सिको, आर्कान्सा, वेस्ट व्हर्जिनिया आणि कोलोरॅडोनं सर्व प्रौढांनाही लस देण्याचा निर्णय घेतलाय। आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा जगाच्या पाठीवर। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी। आगामी मिस युनिव्हर्स शिबिरामध्ये सुमारे 1500 लोकांना सामावून घेण्यात आले आणि या सगळ्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। हा कॅम्प लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुरक्षित मानला जातोय। संयुक्त राष्ट्र संघानं घालून दिलेल्या नियमानुसार या स्थलांतरितांच्या शिबिरात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॉपस्टार क्लारा युचियानीच्या हस्ते शॉन्स-एलिजे परिसरातल्या ख्रिसमस रोषणाईला सुरुवात करण्यात आली। यावेळी पॅरिसचे महापौर ॲन हिडाल्गो आणि इतर अधिकारी उपस्थित होते। ही सुंदर रोषणाई पाहण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते। या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।